शिवरात्री आता जवळ येत आहे आणि शिवरात्रीमध्ये घरोघरी केली जाणारी म्हणजे आवडती ही साबुदाण्याची खिचडी. पण साबुदाणा खिचडी आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे. अतिशय झटपट होणार आहे, तेवढीच मोकळी आणि छान अशी सॉफ्ट होणार आहे. बरेच जणांची साबुदाण्याची खिचडी खूप चिकट होते किंवा दाणेदारच होतात आणि साबुदाणाच आमचा मुरला नाही बा, असे बरेच प्रॉब्लेम असतात. परंतु आज मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगणार आहे. इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे मी. शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. परत कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला. आता तुम्ही तुपाचा सुद्धा इथे वापर करू शकता. मी तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला एक बटाटा घेऊन त्याची साल काढून घ्यायची आणि छोटे असे पीसेस करायचे आणि तेलामध्ये टाकायचं आहे. तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला लालसर होऊ द्यायचं आहे आणि नंतरच तो बटाटा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला थोडं जिरं टाकायचं आहे. 1 चमचाभर जिरं टाकायचं. 2 ते 3 मिरच्या बारीक कुटून टाकायच्या आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे जास्त नाही टाकायचे. इथे साबुदाणा मी 4 ते 5 तास आधीच भिजवून घेतलेला होता. 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो साबुदाणा टाकायचा. साबुदाणा आपल्याला 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचा आहे आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर लगेच आपण जे बटाटे घेतले होते ना, ते बटाटेसुद्धा आपल्याला तळलेले त्यामध्ये टाकायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आणि थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यानंतर मिक्स करायचं. मंद आचेवर आपल्याला छान साबुदाणा होऊ द्यायचा आहे. झाकण ठेवूनसुद्धा आपण हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे आणि वरून मी थोडंसं मिरेपूड टाकलेलं आहे आणि मस्त अशी वाफ येऊ द्यायची. आपल्या साबुदाण्याला मस्त अशी वाफ आलेली आहे आणि नंतर आपण हा साबुदाणा खायला घ्यायचा. बघा, असा मोकळा तर आहे, सॉफ्ट पण आहे आणि खूप टेस्टी असा हा साबुदाण्याची खिचडी झालेली आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. आता त्याच्यासोबत मी थोडं ताक केलेलं आहे आणि ताकासोबत ही खिचडी खूप छान लागते. अतिशय सुंदर आणि प्रतिम अशी ही आपली साबुदाण्याची खिचडी झालेली आहे. आणि तुम्ही आता ह्या शिवरात्रीला ह्या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी करून बघा. तुम्ही कशा पद्धतीने साबुदाण्याची खिचडी करता मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कुठून बघत आहे ते मला कमेंट्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मस्त खा, आनंदी रहा.